सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते, अखेर त्याच संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। काय ती संपूर्ण अपडेट आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली आहे, कशा संदर्भातली आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। बऱ्याच वर्षापासून राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत। 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS, UPS, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यासारख्या वेगवेगळ्या योजना लागू केलेल्या आहेत। परंतु केंद्र शासनानं एका निर्णयाच्या अनुषंगानं ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची किंवा ज्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची नोकरीची किंवा सेवेची जी काही जाहिरात निर्गमित झालेली आहे ती जर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जर निर्गमित झाली असेल, परंतु त्या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात नियुक्ती मात्र 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली असेल, अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विकल्प देण्याची सुविधा किंवा लागू करण्यात यावी असा शासन निर्णय किंवा शासन आदेश केंद्र शासनाने निर्गमित केलेला आहे। त्या अनुषंगाने राज्य शासनाचा सुद्धा निर्गमित झालेला आहे। परंतु जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मात्र अद्याप त्या संदर्भातला कोणताही आदेश निर्गमित झालेला नव्हता। परंतु आता समोर आलेल्या अपडेटनुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात प्रसिद्ध होऊन तदनंतर सेवेत आलेल्या जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची पेन्शन योजना लागू करण्याचा ड्राफ्ट कॅबिनेट नोट वर प्रधान सचिव ग्रामविकास माननीय एकनाथ डवले साहेबांची सही झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आणि त्यानुसार सोमवारीच म्हणजे दिनांक 30 सप्टेंबरला माननीय सैनिक मॅडम मुख्य सचिव यांची स्वाक्षरी पश्चात मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रक्रिया होईल असं आता समोर आलेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे कोणते शिक्षक आहेत ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली आहे, परंतु त्यांच्या सेवेची त्यांच्या पदाची जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघाली असेल, अशा सर्व शिक्षकांना मोठा दिलासा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच शिक्षकांसाठी ही अतिशय महत्त्वाची, अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।